नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 19 धोंडा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 19 धोंडा या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, खालील आकृत्या पूर्ण करा. 1. राजूची गुणवैशिष्ट्ये. चौकस बुद्धीचा, जिज्ञासू, अतिशय चलाक, चाणाक्ष, हुशार. 2. राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये. 1. गुळगुळीत, खरखरीत, फुगीर व जड. 2. फेकल्यावर उड्या मारत जाणारा. 3. प्रखर प्रकाश किरण बाहेर फेकणारा. 4. हिऱ्यासारखा चमकणारा. 5. अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा. 3. शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे यांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती. 1. धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे. 2. मानवापेक्षा कित्येक पटींनी तो बुद्धिमान असतो. 3. सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तूही गिळू शकतो. 4. अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडले. 5. प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करू शकतो. 4. शाळेत. यांचे व्याख्यान होते विज्ञान कथाकार श्री अनिल घोटे. शाळेत या मंडळातर्फे, शाळेतील विज्ञान मंडळातर्फे. 5. डॉक्टर घोटे यांनी यासंबंधी कथा सांगितली. अंतराळ व परग्रहावरील जीवसृष्टी. राजूच्या निश्चयाला पाठिंबा देणारे राजूचे बाबा. राजूला व बाबांना डॉक्टर घोटे यांच्याकडे नेणारे राजूच्या शाळेतील पाटील सर. प्रश्न क्रमांक 2, हे केव्हा घडले? 1. राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. उत्तर: गुळगुळीत नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा उड्या मारत गेला. हे घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. 2. प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते. उत्तर: धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी राजूच्या आईबाबांच्या मेंदूच्या लहरीशी जुळत होत्या. असे घडले तेव्हा प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते. 3. राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. उत्तर: धोंड्यापासून एका लहान धोंड्याची निर्मिती झाली. हे राजूने पाहिले. 2 प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते. नंतर हळूहळू धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला. असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. राजूला चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मनस्थिती याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: चकाकणारा दगड राजूला रस्त्यात सापडला. तो त्याने भिरकावताच चेंडूसारखा उड्या मारत लांब थांबला तेव्हा राजूला आश्चर्य वाटले. तो दगड त्याने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला.
रात्री त्यातून प्रखर लहरी निघत होत्या व त्या दगडाने छोट्या दगडाला जन्म दिला. या घटनेची राजूला भीतीमिश्रित गंमत वाटली. सकाळी उठून राजू वेगाने टेबलाकडे धावला. लहान व मोठा 2 धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले. राजूने दोन्ही धोंडे खिशात टाकले व तो शाळेत गेला. जेव्हा शिक्षक व मित्रांनी त्याचे म्हणणे टाळले तेव्हा तो निराश झाला. त्याची घालमेल झाली व तो अस्वस्थ झाला. राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले तेव्हा राजूला आनंद झाला. 2. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा. उत्तर: चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजग राहून प्रश्न विचारणे व चौकशी करणे त्याला चौकसपणा म्हणतात व जाणून घेण्याच्या वृत्तीला जिज्ञासू वृत्ती असे म्हणतात. राजूने चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती दाखवली नसती तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते. त्याच्या या गुणांमुळेच पृथ्वीवरचे संकट टळले, म्हणून ते दोन्ही गुण महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 4. राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा. उत्तर: 1. राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला. 2. राजूने धोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. 3. रात्री दोन्ही धोंडे चमकत होते. 4. राजू शाळेत गेला, त्याने डॉक्टर घोटे यांचे व्याख्यान ऐकले. 5. राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला. 6. राजूने धोंडे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांना दिले. प्रश्न क्रमांक 5. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. फरक, साम्य, गुळगुळीत, खरखरीत, अंधुक, स्पष्ट, पूर्वी, हल्ली, कडक, नरम, निर्जीव, सजीव. प्रश्न क्रमांक 6. कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा. दिलेले शब्द: करडा, विचार शृंखला, अस्वस्थता, घालमेल. 1. लेखकांची टिंबटिंब तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. उत्तर: लेखकांची विचार शृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. 2. शिक्षकांचा टिंबटिंब कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. उत्तर: शिक्षकांचा करडा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. 3. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताच संजयच्या मनात प्रचंड टिंबटिंब होत होती. उत्तर: वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड घालमेल होत होती. 4. रामरावांची टिंबटिंब बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले. उत्तर: रामरावांची अस्वस्थता पाहून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले. प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा. या चौकटीतील अक्षरांपासून अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण तयार होईल. 2. दिलेल्या अक्षरांपासून एक ना धड भाराभर चिंध्या अशी म्हण तयार होईल व या अक्षरांपासून ऐकावे जनाचे करावे मनाचे ही म्हण तयार होईल. प्रश्न क्रमांक 8. पुढील चित्रांची नावे लिहा. लसूण, हरिण, गूळ, विहीर, पाऊल, ऊस. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मराठी शब्दातील शेवटच्या अक्षरात काना, मात्रा, वेलांटी, उकार दर्शवलेले नसतात तेव्हा शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार उकार दीर्घ लिहितात. हे शब्द
या नियमाप्रमाणे असलेल्या आपल्याला दिसतील. प्रश्न क्रमांक 9. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञान कथेचा भाग आहे. या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उत्तर: राजूने तो धोंडा पाटील सरांना दिला. पाटील सरांनी तो चकाकणारा धोंडा भाभा अनुसंशोधन विभागातील शास्त्रज्ञांकडे सुपूर्द केला. शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून तो नष्ट केला व माहिती फलक लिहून म्युझियममध्ये धाडला. राजूला त्या वर्षीचे भारत सरकारने शौर्य पदक बहाल केले. प्रश्न क्रमांक 10. शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल ते संवाद रूपाने लिहा. उत्तर: डॉक्टर कसबे: बाळा, हा धोंडा तुला कुठे सापडला? राजू म्हणाला, रस्त्यात सापडला. डॉक्टर पंडित: हा धोंडा तू का उचललास? राजू: मला रस्त्यातील दगड उचलून गोलंदाजी करायला आवडते. डॉक्टर कसबे: हा वेगळा दगड आहे हे तुझ्या कसे लक्षात आले? राजू: रात्री हा ड्रॉवरमध्ये चमकायला लागला आणि दुसरा एक लहान दगडही याने निर्माण केला. डॉक्टर पंडित: याचे संशोधन करणे गरजेचे आहे. शाबास, तू चौकस व जिज्ञासू असल्यामुळे तुझ्याही लक्षात आले. तू फार मोठी कामगिरी केलीस. राजू म्हणाला, धन्यवाद सर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 19 धोंडा डॉक्टर संजय ढोले यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलचा धोंडा या पाठाचा हा स्वाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या आपल्या चॅनलचा धोंडा या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आपल्या शिकू मराठी या चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी शिकू मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.